SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूर त्र्यंबक रोडवर भीषण अपघातात युवक गंभीर जखमी, नातेवाईकांची योग्य कारवाईची मागणी। सविस्तर वृत्त असे। सातपूर त्र्यंबक रोडवर आज पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या स्विफ्ट गाडी क्रमांक MH15 HY 5488 या वाहनाने स्वप्नील पाटील वय वर्ष 22 राहणार श्रीकृष्ण रो हाऊस नंबर 3 टकल्या डोंगरजवळ श्रमिकनगर या युवकास जबर धडक दिली। यावेळी 2 ते 3 वाहनांना या गाडी चालकाने उडवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। तसेच हा वाहन चालक दारूच्या नशेत असल्याचे देखील प्रत्यक्षदर्शींनी आणि नातेवाईकांनी सांगितले। दरम्यान यावेळी स्वप्नील पाटील याला उपचारार्थ सह्याद्री हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी दाखल केले आहे, परंतु त्याची परिस्थिती चिंताजनक असून गंभीर आहे। वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी यावेळी बोलताना नातेवाईकांनी केली आहे। याबाबत नातेवाईकांनी व त्याच्या सहकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। माझं नाव किरण साळुंके, मी ॲज अ मॅनेजर म्हणून इथे सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंटकडनं आज जो अपघात झाला तो आमचा एम्प्लॉई आहे स्वप्नील पाटील। त्याचा जो अपघात झाला इथे ITI सिग्नलच्या जवळ तो फार दुर्दैवी होता। त्यामध्ये त्याची कंडिशन फारच क्रिटिकल आहे। तर आमची फक्त एवढीच पोलीस प्रशासनाला रिक्वेस्ट आहे, त्याला जो योग्य न्याय द्यावा आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तर माझं नाव ललित मोरे। आम्ही 3:30 पावणे 4च्या दरम्यान डिलिव्हरीला जात होतो। आम्ही मिल बास्केटमध्ये जॉब करतो। तर अचानक मागून 4 व्हीलरवाला आला आणि त्याने ना मागून ठोकलं। म्हणजे मी पुढे होतो, माझ्या मागं दुसरा एक जण होता आणि त्याच्या मागं तिसरा होता। आम्ही साईडला चालत होतो। त्याने पहिल्यांदा एक स्वप्नीलला पहिले ठोकलं, त्यानंतर जो पुढे मोहन होता मोहनला ठोकलं आणि मी साईडला होतो थोडा, म्हणजे मागून आवाज आला मला, थोडा धक्का लागला मला, बॅगेचा लागला का मग त्या गाडीचा लागला। माझी गाडी थोडी कानी झाली आणि कट मारून पुढे निघून गेली ती गाडी। अच्छा, मग तो स्वप्नील शिंदे आता कसा आहे? स्वप्नील पाटील त्याला इथं सिव्हिलला टाकलं होतं सर पहिले। आता सिव्हिलमधून आम्ही सह्याद्रीला त्याला ॲडमिट केलं आहे। त्याची तब्येत कशी आहे आता? क्रिटिकल आता थोडी क्रिटिकल आहे सर। ज्ञानेश्वरी संत्रे आहे। आमच्या घराच्या साईडलाच एक मुलगा राहतो, स्वप्नील पाटील नाव आहे त्याचं। त्याचा सकाळी 3च्या सुमारास ॲक्सिडेंट झालेला आहे। त्याला पोलिसांनी ना चांगली मदत करावी। त्याला जो ड्रायव्हिंग करत होता तो व्यक्ती पिलेला होता आणि त्याला खूप त्रास पण झालेला आहे। स्वप्नील पाटील हा जास्त गंभीर असल्यामुळं त्याची परिस्थिती नाजूक आहे। तर त्याला पोलिसांनी एवढं सहकार्य करावं, जोपर्यंत तो पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला ना पूर्ण पैसा त्यांनी द्यायला पाहिजे। त्यांनी म्हणजे कोणी? त्यांनी म्हणजे जे ॲक्सिडेंट झालेला आहे ना त्या व्यक्तींना पूर्ण भरून द्यावं ही आम्ही अपेक्षा ठेवतो पोलिसांकडनं। ओके, स्वप्नीलची तब्येत कशी आहे आता? आता त्याची तब्येत खूप गंभीर आहे, तरी तुम्ही म्हणजे लवकरात लवकर त्याला मदत करावी हीच इच्छा आहे। वारंवार होणाऱ्या अपघातांना रस्त्याच्या कडेला चालणारे खोदकाम तर जबाबदार नाही ना, हा प्रश्न आता प्रत्येक नाशिककर विचारत आहे। यावर प्रशासन कुठल्या प्रकारची कठोर पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।